हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण सराव संच 1.3 करणार आहे. याच्यामध्ये आपल्याला दिलेला पहिला प्रश्न आहे. आकृती 1.55 मध्ये ही आकृती 1.55 आहे. कोन ABC बरोबर 75. कोन EDC बरोबर 75 डिग्री. म्हणजे हा कोन आणि हा कोन 75 चा आहे. तर कोणते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप आहे हे आपल्याला विचारलं. पहा, हे सगळं समरूपतेच आहे, त्याच्यामुळे आपण एक थोडंसं बेसिक घेऊन ह्या प्रश्नाला सुरुवात करू. आपल्याला 3 कसोट्या लक्षात ठेवायची. एक कोको. आता कोको कसोटी म्हणजे कोन कसोटी. ठीक आहे, त्याला अँगल ए टेस्ट म्हणतात इंग्लिशमध्ये. तर कोणतेही जर दोन कोन एकसारखे असतील तर ते दोन त्रिकोण एकसारखे राहतात. ठीक आहे, त्रिकोण समजा कोणतेही दोन त्रिकोण एकसारखे दाखवण्यासाठी त्याच्यातले दोन कोन एकसारखे दाखवले तरी ते त्रिकोण एकसारखे होतात. त्याच्यानंतर आपल्याला बा 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 कसोटी लक्षात ठेवायची. बा 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 कसोटी नंतर म्हणजे तिन्ही बाजू एकसारखे असतील तर ते दोन्ही त्रिकोण एकसारखे राहतात. आणि तिसरं राहते बा को बा, म्हणजे दोन बाजू आणि एक कोन जर एकसारखा असेल तर ते त्रिकोण एकसारखे राहतात. जर त्रिकोण एकसारखे असले तर काय होतं, त्रिकोण एकसारखे असले त्याचे कोन एकसारखे राहतात आणि बाजू प्रमाणात राहतात. कोन समान हे लक्षात ठेवा. जर दोन त्रिकोण एकसारखे असेल तर कोन समान मापाचे असतात, मापाचे असतात. आणि नंबर 2 लक्षात ठेवा, बाजू प्रमाणात असतात, बाजू प्रमाणात असतात. ठीक आहे, हे खूप अतिशय महत्वाचे हे गोष्टी लक्षात ठेवायच्या. दोनच कोन जर एकसारखे असले तर ते दोन्ही त्रिकोण एकसारखे दाखवता येतात. इथे आता आपण जर पाहिलं हा एक त्रिकोण आहे मोठा, ठीक आहे, आणि हा एक छोटा आहे. हे 75 दिलेलं आहे, हे पण 75 दिलं, म्हणजे एक तर कोन आपण सामायिक दाखवला आहे की नाही. हा एक मोठा त्रिकोण आहे, हा एक छोटा त्रिकोण. तर ह्या मोठ्या त्रिकोणामध्ये हे 75 आहे, तर ह्या छोट्या त्रिकोणामध्ये 75 आहे. एक कोन दाखवला. आता दुसरा कोन दाखवायचा तर हा सी कोन, हा छोट्यामध्ये पण हा सी कोन आहे इथे आणि मोठ्या त्रिकोणामध्ये पण हा सी कोन आहे की नाही. म्हणजे याचं जे माप असेल मोठ्या त्रिकोणासाठी ते लहान त्रिकोणासाठी पण तेवढंच कोणाचं माप असतं, ते चेंज होणार नाही. म्हणजे दोन कोन भेटले आपल्याला. हा एक कोन भेटला, दोन्ही 75 75, आणि हा कोन भेटला. मग त्रिकोणाच्या समरूपतेच्या को कसोटीनुसार आपण ते दोन्ही त्रिकोण काय दाखवायचे, एकसारखे दाखवायचे. चला उत्तर करूत आपण. कोणते दोन त्रिकोण आहे, त्रिकोण ABC, त्रिकोण ABC व त्रिकोण CDE मध्ये, CDE मध्ये, ह्या दोन त्रिकोणामध्ये. ठीक आहे, हा अँगल त्यांनी 75 चा दिलेला अँगल ABC, किंवा तुम्ही डायरेक्ट कोन बी लिहू शकता. कोन बी दिलेला आहे, एकरूप कोन CDE, कोन CDE हे काय, दोन्ही प्रत्येकी 75 अंश, प्रत्येकी 75 अंश दिलेलंच आहे आता इथे. ठीक आहे, त्याच्यानंतर कोन ACB, कोन ACB समरूप कोन DCE, एकरूप कोन DCE. म्हणजे हा कोन, हा मोठा कोन आणि हा छोटा कोन दोन्ही एकसारखेच आहेत. ठीक आहे, पहा हे 75 तर हे 75, हे दाखवायचं नाही कोण, कारण इथं 75 दिलं, इथं 75 दिलं. हे सामायिक कोन आहे, सामायिक कोन. हा 75 75 आणि हा सी इथलचा मोठ्या त्रिकोणाचा सी आणि हा छोट्या त्रिकोणाचा सी, दोघांसाठी तो सामायिक आहे. सामायिक आपण नेहमी लिहू शकतो, सामायिक कोन. म्हणून समरूपतेच्या को कसोटीनुसार, को कसोटी नुसार, समरूपतेच्या नुसार हे दोन त्रिकोण एकसारखे असतात. त्रिकोण ABC समरूप
एकरूप आहे त्रिकोण CDE हे आपल्याला दाखवलं. हे दोन त्रिकोण आपण समरूपतेच्या कसोटीनुसार एकरूप दाखवलेले आहे. ठीक आहे. आता आपल्याला शेजारील आकृतीमध्ये, ह्या दोन आकृत्यामध्ये हे दोन त्रिकोण कोणत्या याच्या पासून एकरूप आहे आपल्याला दाखवायचं, समरूप आहे दाखवायचं. ठीक आहे. तर इथं जर पाहिलं तर कुठेही कोणाचा इकडे निशाणी नाही केली ना, 90चा पण दिलेला नाही, काही दिलेलं नाही. पण इथं जर आपण एक लक्षात ठेवलं, इथं ह्या बाजू दिलेल्या आहेत, है की नाही, बाजूची माप दिलेले आहेत. जर बाजू दिला आहे म्हणजे आपल्याला नक्कीच बाजूवरून हे उत्तर काढायचं आहे. ठीक आहे. समजून घ्यायचं. तर त्याच्यामुळं आपल्याला समरूपतेची बा कसोटीच वापरावं लागणार आहे, कारण कुठेही कोणाचं इथे एकरूप असल्यासारखं दाखवलेलं नाही हे. त्याच्यामुळे आपल्याला बाजू प्रमाणात दाखवायच्या, तिन्ही बाजू प्रमाणात असेल तरच हे दोन्ही त्रिकोण काय राहतात, एकरूप असतात. ठीक आहे. चला, पहिले आपण घेऊ LM घेऊ. ओके. त्रिकोण PQR, उत्तर मध्ये लिहू, उत्तर त्रिकोण PQR व त्रिकोण LMN मध्ये. आता मी हे पहिले काढून घ्यायलो, कारण छोट्या त्रिकोण पहिले घ्यायचं राहते, तर उत्तर आपल्याला सांगताना सोपं जातं. तर LM च्या प्रमाणात बाजू कोणती दाखवायची आपल्याला, PQ. आता LM जे आहे ते 3 आहे आणि PQ किती आहे, 6 आहे. LM 3 आहे तर PQ हे 6. आता याच्या जर आपण कॅल्क्युलेशन्स केले तर याला पण 3 भाग जाते, याला पण 3 भाग जाते. 3च्या पाड्यात 1 नंबरला, 3च्या पाड्यात 2 नंबरला, म्हणजे 102 उत्तर आलेलं आहे. याला नंबर 1 दिला. त्याच्यानंतर MN, हे MN घेतलं. MN ह्या त्रिकोणाचे छोट्या, पहिले नेहमी छोट्या त्रिकोणाचाच घ्यायचा. जेव्हा पण आपण एखाद्या प्रमाणात दाखवतो तेव्हा नेहमी पहिले लहान त्रिकोणच घ्या तुम्ही. त्याच्यानंतर इथं QR, इथे हे 4 आहे आणि इथे किती, इथे 8. 4च्या पाड्यात 1 नंबरला, 4च्या पाड्यात 2 नंबरला, 4च्या पाड्यात 1 नंबर आणि 4च्या पाड्यात 2 नंबर. त्याच्यानंतर तिसरा जर आपण पाहिली बाजू प्रमाणात, तर मोठ्या त्रिकोणाची नाही घ्यायची, पहिले छोट्या त्रिकोणाची. LN इथं PR, LN PR, इथे LN हे 5 आणि PR हे 10. हे 5 आहे, इथे 10 आहे. 5च्या पाड्यात 1 नंबरला, 5च्या पाड्यात 2 नंबरला, 5च्या पाड्यात 1 नंबरला, 5च्या पाड्यात 2 नंबरला. याला नंबर दिला 3. आता 1, 2, 3 वरून सगळ्याचे उत्तर 1/2, याचा पण 1/2, याचा पण 1/2, म्हणजे एक सारखं चाललेलं आहे. ठीक आहे. म्हणजे हे सगळं आपण एक सारखं प्रमाणात दाखवू शकतो. म्हणून 1, 2 व 3 वरून, 1, 2 व 3 वरून. ठीक आहे. हे दाखवा आपल्याला. LM PQ हे दाखवलं, हे पण दाखवायचं. ह्या बाजू काय दाखवायच्या, प्रमाणात दाखवायच्या. MN QR आणि LN PR हे 1, 2, 3 वरून हे काय झालं, प्रमाणात झालं. म्हणून समरूपतेच्या बा कसोटीनुसार, बा कसोटीनुसार काय झालेले, हे त्रिकोण पहा, हे बाजू तिन्ही बाजू प्रमाणात आहेत. त्याच्यामुळं त्रिकोण PQR समरूप त्रिकोण LMN असं आपल्याला दाखवायचं. ठीक आहे. अतिशय सोपं असं उत्तर होतं. पहा, तिसरा प्रश्न आहे. आकृती 1.57 मध्ये, म्हणजे ही आकृती 1.57 आहे. दाखवल्याप्रमाणे 8 मीटर व 4 मीटर उंचीचे 2 खांब आहेत. हे 8 मीटर, हे 4 मीटरचा खांब आहे, हा 8 मीटरचा खांब आहे. जमिनीवर सपाट उभे आहेत. हे लहान जमिनीवर सपाट उभे. सूर्यप्रकाशाने लहान खांबाची सावली, म्हणजे ही सावली आहे, ही सावली इकडून येतात. हे खांब आहे, इथं सूर्य आहे समजा असा, आणि
इकडे कुठेतरी सूर्य आहे समजा, आणि सूर्यप्रकाशामुळे इथे सावली पडलेली आहे, ठीक आहे, इकडे सावली पडली, इकडे कुठेतरी सूर्य आहे समजा, ठीक आहे, आणि इथं सावली पडली, तर ही सावली बी पर्यंत आहे, AC खांबाची बी, आणि ही PR खांबाची Q पर्यंत आहे, ठीक आहे, ही ही सावली आहे, हे खांब आहेत दोन, ठीक आहे, हे दोन खांब आहे, हे दोन खांब आहेत, आणि ही सावली आहे, ठीक आहे, ही सावली अशी पडली इथं, ही सावली आहे, ठीक आहे, खांबाची सावली आहे, खांबाची सावली 6 मीटर पडते, तर 6 मीटर ह्या लहान खांबाची पडते, तर त्याच वेळी मोठ्या खांबाची सावली म्हणजे ही X दिलेली मोठ्या खांबाची सावली, त्या X ची व्हॅल्यू आपल्याला इथं काढायची आहे, ठीक आहे, तर आपण पहिले काय करायचं, हे दोन त्रिकोण एकसारखे आहेत हे दाखवायचं, हे दोन त्रिकोण एकसारखे हे दाखवल्याच्या नंतर आपण काय करू शकतो की याच्या बाजू प्रमाणात असतात आपण दाखवू शकतो, याच्या बाजू प्रमाणात आहे ते दाखवल्याच्या नंतर आपण काय करू शकतो की याचं उत्तर सहज काढू शकतो, ठीक आहे, प्रमाणात आल्यावर आपण उत्तर कोणतेही सहज काढू शकतो, तर आपण पहिले काय करू उत्तर हे दोन त्रिकोण एकसारखे दाखवू, ठीक आहे, त्रिकोण PQR व त्रिकोण ABC मध्ये, त्रिकोण PQR व त्रिकोण ABC मध्ये पहा हे खांब असे लावलेले आहेत, ठीक आहे, खांब हे नेहमी 90 डिग्रीवरच लावल्या जातात, ठीक आहे, खांब कोणते पण आहे किंवा बिल्डिंग आहे त्याला सांगायची गरज नसते, 90चेच असतात, ठीक आहे, 90 अंशाचेच असतात, ठीक आहे, अँगल PRQ एकरूप आहे अँगल ACB, अँगल ACB याला लिहायचं प्रत्येकी 90 डिग्री, ठीक आहे, याचं एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही, हे 90 खांब लावलेले आहेत किंवा बिल्डिंग असल्यावर ते 90 डिग्रीचाच माप राहते, एवढं लक्षात ठेवा, त्याच्यानंतर आपल्याला कोणतं दाखवायचं पहा, हा कोण हे की नाही, हा ही सावली असा कोण पडली, तर ह्या खांबावर असा कोण पडला, ठीक आहे, हा हे दोन्ही कोण एकाच वेळेस पडल्यामुळं हे काय झालेलं आहे, हे कोण एकसारखेच असतात, ठीक आहे, तर ते लिहायचं, सूर्यप्रकाश याच्यावर पडला ह्या खांबावर, ही सावली तयार झाली, सूर्यप्रकाश ह्या खांबावर पडला, ही सावली तयार झाली, म्हणजे सूर्यप्रकाश एकाच वेळेस पडलेला आहे, त्याचे कोण पण एकसारखेच असणार, QPR अँगल QPR किंवा RPQ असं पण लिहू शकता, BAC अँगल BAC, आता याचं जे हे एक्सप्लेनेशन लिहायचं, सूर्यप्रकाश एकाच वेळी पडल्यामुळे तयार झालेले कोण, सूर्यप्रकाश एकाच वेळी पडल्यामुळे तयार झालेले कोण, तयार झालेले कोण एक रूप असतात असं पण लिहायचं तर लिहू शकतात, पण ते एवढं लिहायची गरज नाही, सूर्यप्रकाशामुळे तयार झालेले कोण असं एवढं जरी लिहिलं तरी एकाच वेळी लिहा, सूर्यप्रकाश एकाच वेळी पडल्यामुळे तयार झालेले कोण हे, म्हणून दोन कोण जर असतील तर मी तुम्हाला सांगितलं, दोन जर कोण एकसारखे असतील तर ते दोन्ही त्रिकोण एक सारखे असतात, समरूपतेच्या ह्या 3 कसोट्याच आपल्याला लक्षात ठेवायच्या, तर आपण दोन कोण दाखवले आहेत म्हणून आपण हे दोन त्रिकोण काय करू शकतो, एकरूप दाखवू शकतो, म्हणून समरूपतेच्या को कसोटीनुसार समरूपतेच्या को कसोटीनुसार त्रिकोण PQR आणि ABC हे काय आहे, एकरूप त्रिकोण आहे, आता हे झाले एकसारखे त्रिकोण समरूप झालेले आहेत हे, मग याच्या बाजू पण आपण प्रमाणात दाखवू शकतो, ओके, बाजू कोणत्या कोणत्या प्रमाणात दाखवायच्या पहा, आपल्याला जेवढ्या आपल्याला पाहिजे ते दाखवायचं, QR च्या खाली BC लिहायचं, QR च्या खाली BC आणि PR च्या खाली AC, PR च्या खाली AC, आपल्याला हे BC काढायचं आहे, ठीक आहे, BC काढायचं, तुम्ही पहिले हे घेतलं तरी चालतंय, ठीक आहे, आता हे आपल्याला याचं
समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. ठीक आहे, संगत बाजू आहेत. एकरूप समरूप त्रिकोण जर असले तर त्याच्या बाजू काय राहतात, संगत बाजू ह्या प्रमाणात राहतात, हे आपल्याला माहिती आहे. तर आता ह्याच्या किमती क्यू आर, क्यू आर किती दिलेलं आहे, क्यू आर दिलेलं आहे 6. बीसी, बीसी आपल्याला माहित नाही एक्स. पी आर दिलेला आहे 4 आणि एसी दिलेला आहे इथे 8. आता ह्या दोघांचा गुणाकार करायचा, 6 गुणिले 8 बरोबर 4 गुणिले ह्या दोघांचा गुणाकार. पहिले ह्या दोघांचा गुणाकार केला, नंतर ह्या दोघांचा. आता हे 4 गुणाकाराचे इकडे भागाकाराला नेऊ शकतात. तर ज्याचे कॅल्क्युलेशन ज्या चांगले आहे ते फटकन एकाच वेळेस करू शकते. हे इकडे नेलं आणि हे इकडे नेलं, ठीक आहे. पण मी एक स्टेप नेहमी जास्त करतो, कारण तुम्हाला कॅल्क्युलेशन समजायला हवे प्रत्येकाला. काही जणाला कॅल्क्युलेशन थोडे व्यवस्थित नाही समजत, त्याच्यामुळे मी हळूहळू करतोय, ठीक आहे. ही एक स्टेप मी एक्स्ट्रा करतो. ह्या दोघांचा गुणाकार केला त्याच्यानंतर हे, मग हे गुणाकाराचे इकडे भागाकाराला नेले. 4 1 4, 4 2 8, 6 गुणिले 2, 6 गुणिले 2, 6 गुणिले 2 उत्तर येते 12. म्हणून आपल्याला एक्स ची किंमत किती आलेली आहे, 12. पुढचा चौथा प्रश्न आहे. चौथा प्रश्न पण आपण तिसरा प्रश्नासारखाच आहे, काही अवघड नाही. पहिले आपल्याला काय करायचे, हे दोन त्रिकोण एक समरूप दाखवायचे, ठीक आहे. तर उत्तर लिहूत आपण. आपल्याला काय करायचं आहे पहा, आपण काय करू उत्तरामध्ये. पहिले ए पी बरोबर 7, बी क्यू बरोबर 8, बी सी बरोबर 12. तर ए सी आपल्याला काढायला सांगितलं. ए सी बरोबर काय आहे ते पण पहिले सुरुवातीला लिहून घेऊ, आणि हे परपेंडिक्युलर दिलेले आहे ते पण लिहून घेऊ. ए पी म्हणजे लंब दिलेले आहे बी सी, आणि बी क्यू लंब ए सी, ठीक आहे. हे लंब दिलेले आहे, तिथे लंब दिलेले आहे. आता एवढं आपण लिहून टाकल्याच्या नंतर आपण काय करू, हे दोन त्रिकोण कोणते कोणते दोन त्रिकोण पहा. त्रिकोण सीपीए, सीपीए व त्रिकोण सी क्यू बी. आता हे दोन आपल्याला समरूप दाखवायचे, एकरूप दाखवायचे आपल्याला. आपण त्रिकोण पाहू कोणते कोणते दाखवायचे. सीपीए पहा, मी तर लाल रेषाने सी पी ए हा एक त्रिकोण आहे, ठीक आहे. हा एक त्रिकोण लाल याच्यानं मी हे करतो, हा एक त्रिकोण झाला, ठीक आहे. आणि दुसरा त्रिकोण कोणता सांगितलं त्यांनी, सी क्यू बी पहा, सी क्यू बी हा एक त्रिकोण आहे, ठीक आहे. हा एक त्रिकोण. आता मी याच्यावरच घेत नाही, इकडे थोडं इकडच्या साईडला लिहितो, ठीक आहे, म्हणजे आपल्याला कळेल की काय काय दाखवायचं आहे. सी क्यू बी हे दोन त्रिकोण आपल्याला दाखवायचे, ठीक आहे. हे त्रिकोण आता इथं 90चा आहे, इथं पण 90चा आहे, एवढं लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये जर पाहिलं, हा कोण सामायिक आहे नाही, हा 90चा आणि इथं पण 90चा आहे, इथं 90चा आहे, इथे याच्यावरच घ्यायला पाहिजे तुम्ही, ठीक आहे. हा 90चा आहे, ठीक आहे. आणि इथे हा 90चा आहे. मग आपण सीपीए, सीपीए मध्ये आपण ए पी सी कोण ए पी सी किंवा सीपीए दाखवू शकतो. त्याच्यासारखाच कोणता कोण आहे, बी क्यू सी, कोण बी क्यू सी एक आहे प्रत्येकी 90 डिग्री. आता हे 90 डिग्री कारण असं दिलेलं जेव्हा असते असं चिन्ह ते 90चेच असतात, ठीक आहे. इथं असं दिलेलं आहे, हे 90चे असतात जेव्हा असं चिन्ह दिलेलं राहतं, एवढं लक्षात ठेवा. प्रत्येकी 90चे आहेत हे दोन्ही, ठीक आहे. आणि हा कोण बघितला, ए सी कोणता, हा इथून एवढा असतील कोण, ए सी पी कोण ए सी पी समरूप. आणि दुसरा त्रिकोण कोणता आहे, क्यू सी बी, क्यू इथे क्यू आहे, हे क्यू, क्यू सी बी हा कोण दोघाचा सामायिक कोण आहे की नाही, याला सामायिक कोण म्हणा, सामायिक कोण, ठीक आहे. हा कोण सामायिक झाला. आता आपण काय करू शकतो की हे दोन्ही त्रिकोण एक सारखे आहेत,
समरूपतेच्या कोणत्या कसोटीनुसार? कोको कसोटीनुसार ते सांगू शकतो. समरूपतेच्या नेहमी जास्त करून तुम्हाला कोको कसोटीची, ठीक आहे, दोन कोण एकसारखे दाखवण्यासाठीची समरूपतेच्या कोको कसोटीनुसार कसोटी नुसार त्रिकोण CPA समरूप त्रिकोण CQB. हे झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे? आपण हे दोन्ही दाखवलेले समरूप. आता आपल्याला याच्या ज्या बाजू पाहिजेत त्या प्रमाणे दाखवायच्या. AP ह्या त्रिकोणाची ही बाजू आहे, तर ही लंब बाजू आहे, तर आपल्याला ह्या त्रिकोणाची BQ असं लिहावं लागेल. एक मिनिट. हे दोन्ही त्रिकोण बाजूला घेऊ, कारण आपल्याला नाही समजणार तसं. एक त्रिकोण आहे APC. हे A है, हे P है, हे C है, आणि BQC एक त्रिकोण असा आहे की नाही. आता हे आपल्याला कळणार नाही, त्याच्यामुळे मी बाजूला घेऊन केलं BQC. आता बाजू कशा प्रमाणात घ्यायच्या ते लक्षात ठेवा. बाजू कशा प्रमाणात घ्यायच्या त्या लक्षात ठेवा. या 90 अंशाच्या समोरची जी बाजू आहे कोणती आहे? AC. ती पहिले घ्या, AC घेतली, ठीक आहे. इथं 90च्या समोर कोणती आहे? BC, ठीक आहे. इथं BC आहे, ठीक आहे. इथं 90च्या समोरची बाजू घेतली, कर्ण घेतला, इकडे पण कर्ण घेतला इकडे, ठीक आहे. एवढं कळालं तुम्हाला. त्याच्यानंतर ह्या Cच्या इथे काय आहे? हा C आहे. ह्या Cच्या समोरची बाजू कोणती आहे? इथलची पहिले कोणतं घेतलं? AC, म्हणजे ही घ्यायचं आपण. ह्या Cच्या समोर आहे आपल्याला AP आहे. तर ह्या Cच्या समोर काय आहे? BQ आहे, ठीक आहे. व्यवस्थित पहा, बाजू प्रमाणात घ्यायला तुम्हाला यायला पाहिजे. तर व्यवस्थितपणे आपण तिन्ही बाजू प्रमाणात घेऊ, त्याच्यानंतरच उत्तर करायचं. ह्या काटकोन त्रिकोणाच्या समोरची बाजू घेतली, इकडच्या काटकोन त्रिकोणाच्या समोरची बाजू घेतली, त्याच्यानंतर ह्या Cच्या समोरची बाजू घेतली. ह्या Cच्या समोर पहिले हे घेतोय त्रिकोण आपण, तर AP घेतली. ह्या Cच्या समोर इथं BQ आहे. त्याच्यानंतर काय करायचं? आता उरलेली बाजू, याच्यातली ही बाजू झाली आणि ही बाजू झाली, उरली कोणती? इथे PC उरली. आता इथलची ही बाजू झाली, घेतली आपण, आणि ही बाजू घेतली, उरली की काय? QC. हे व्यवस्थितपणे घ्यायचं. आता आपल्याला ज्या किमती दिल्या त्या ठेवता उत्तर ऑटोमॅटिकली. आता इथं पहा, AP कुठे दिलेलं? इथं पहा, AP दिलेलं आहे, इथे 7 दिलेला आहे की नाही. त्याच्यानंतर BQ दिलेला 8, BQ पहा 8 दिलेला आहे. त्याच्यानंतर दिलं BC दिलेला आहे 12 दिलेला आहे. BC किती दिलेलं आहे? 12. इथे लिहा समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. समरूप त्रिकोणाच्या हे लिहावं लागते, त्रिकोणाच्या संगत बाजू हे खूप महत्वाचं आहे, हे लिहावं लागते. त्याच्यानंतर इथे पहा, ह्या दोन किमती तर लिहून टाकल्या आपण. त्याच्यानंतर BC दिलेला आहे. BC किती दिलेला आहे? 12. BC पहा, इथं BC याच्या जागी 12 लिहिलं, आणि आपल्याला AC विचारलेलं आहे. AC जसं तसं ह्या दिल्या नाही, त्याच्यामुळे हे लिहायचं नाही, ठीक आहे. आता आपल्याला याची कॅल्क्युलेशन करायची. आता आपण कॅल्क्युलेशन मध्ये ह्या दोघांचा गुणाकार पहिले करू. AC गुणिले 8 आणि ह्या दोघांचा गुणाकार करू 12 गुणिले 7. मग नंतर AC बरोबर हे गुणाकाराच्या इकडे भागाकारामध्ये जातात. याला पण 4 न भाग जातो, याला पण 4 न भाग जातो. 4 न भाग दिला 3 आला, 4 न भाग दिला 2 आले. आता इथं उरले 3 गुणिले 7 भागिले 2. 7 त्रिक 21 भागिले 2. 21 ला 2 न भाग दिला तर आपल्याला उत्तर येते 10.5. मग आपल्याला लिहायचं AC ची किंमत सांगितली होती, आपल्याला AC आलं, विचारलं होतं, हे 10.5 आलं. आकृती हा समलंब चौकोन आहे. म्हणजे ह्या समलंब चौकोनाचे एक वैशिष्ट्य राहते की हे दोन काय राहतात? समांतर बाजू, ठीक आहे. ह्या समांतर बाजू PQ समांतर RS. PQ समांतर RS मी तुम्हाला सांगितलं होतं की समलंब चौकोन असल्यामुळे ह्या दोन बाजू समांतर आहेत.
कोणत्या तरी दोन राहतात, ह्यात नाही समांतर दिसतंय ना, तर ह्यात समांतर आहे. हे असं आहे, हे असं आहे. समांतर बाजू म्हणजे याचं जे अंतर आहे नेहमी सेमच असणार आहे. ठीक आहे, इथं पण सेम असणार, इथं पण सेम असणार, इथं पण सेम असणार. चला, ए आर बरोबर त्यांनी दिलेलं आहे ए आर. उत्तर आपण लिहून घेऊ. उत्तरामध्ये बाजू जे जे दिलेलं आहे ते लिहू. पी क्यू समांतरचं हे चिन्ह आहे, बाजू एस आर. आणि हे काय दिलं आपल्याला, ए आर बरोबर 5 AP आणि ए एस बरोबर 5 AQ हे दिलेलं आहे आपल्याला. ठीक आहे, याला नंबर द्यायचा तर एखाद्याला दोघांपैकी एकाला द्यावं लागेल आपल्याला, दोघांना पण एक नंबर देऊ. ठीक आहे, याला काय आता आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवा, अशी आकृती येण्याची परीक्षेला 100% हा किंवा याचा पुढचा प्रश्न आहे, दोन्ही प्रश्न एकसारखेच आहेत जवळजवळ, तर दोन्ही पैकी एक प्रश्न येण्याची शक्यता आहे. याच्यातले दोन, ह्या प्रॅक्टिस सेटमधले दोन प्रश्न येण्याची शक्यता राहते परीक्षेमध्ये. तर ह्या प्रॅक्टिस सेटमधला ह्या टाईपचे प्रश्न येण्याची खूप जास्त शक्यता राहतात. याला IMP करून टाका, हा प्रश्न IMP करा. आणि ते लक्षात ठेवा की ही झेड टाईपची आकृती तयार झालेली आहे. ठीक आहे, झेड टाईपची आहे ना, इथं झेड तयार झाला. असा झेड तयार झाला ना तर लक्षात ठेवायचा, झेड तयार जिथे जिथे होईल, कारण अशा आकृत्यामध्ये आपल्याला झेड जिथं जिथं तयार होईल तिथं विक्रम कोण लिहायचे, विक्रम कोण. ठीक आहे. आता हे दोन त्रिकोण, त्रिकोण PQA, त्रिकोण PQA व त्रिकोण SRA मध्ये, SRA मध्ये. ठीक आहे, ह्या दोन त्रिकोणामध्ये व्यवस्थित पहा कसं करायला. PAQ हा कोण आहे की नाही, इकडचा हा कोण आणि इकडचा हा कोण, हे विरुद्ध दाखवू शकतो. हा कोण विरुद्ध हा कोण, कोण PAQ एकरूप दाखवू शकतो. कोण SAQ SAR हे कशामुळे आहेत, विरुद्ध कोण आहेत. हे विरुद्ध कोण आहेत, विरुद्ध कोण. आपल्याला हे दोन त्रिकोण एकसारखे दाखवायचे आहेत पहिले, त्याच्यानंतरच आपल्याला बाकीचे उत्तर करता येईल. आता हा विक्रम कोण होता, मी सांगितले झेड आकृती तयार झालेली, फक्त एकच झेड लक्षात ठेवा, कारण एक विरुद्ध कोण आपल्याला भेटून जातो. आता बरेचशा प्रत्येक प्रश्नामध्ये झेडच काम आहे आपल्याला. हा कोण हे की नाही, आणि हा कोण एकरूप राहतो, हे कारण ह्या दोन बाजू समांतर आहे आणि ही छेदिका आहे. ठीक आहे, हे दोन समांतर आहेत ह्या बाजू आणि ही छेदिका आहे. लिहायचं तर लिहा तुम्ही, तर इथे दिलेलेच आहे, बाजू PQ समांतर बाजू SR व QR ही QS ही त्याची छेदिका, QS ही छेदिका आहे, छेदिका आहे. हे तुम्हाला समजण्यासाठी हे नाही लिहिलं तरी चालतं. ठीक आहे, हे नाही लिहिलं तरी चालतं, याला मी डबा करतो. ठीक आहे, लिहिलं तर काही प्रॉब्लेम नाही, नाही लिहिलं तरी याची काही गरज नाही. P कारण इथे दिलेलं आहे त्याने. ठीक आहे, समांतर आहे, पुन्हा लिहिलं आणि छेदिका पण लिहिलं. PQA इथून एवढा छोटाच त्रिकोण आहे, इकडचं हे नाही घ्यायचं. PQA कोण PQA एक सारखा आहे ASR किंवा RSA याला नाव द्यायचं. हे कशामुळे, विक्रम कोण, विक्रम कोण, विक्रम तुम्ही जसं पण म्हणतात तसं लिहा, विक्रम कोण म्हणतात कोणी. विक्रम कोण हे झालेला विक्रम कोण. ठीक आहे, हे दोन झाले. आता आपल्याला माहित आहे दोन जर आपण कोण एकरूप दाखवले तर ते दोन्ही त्रिकोण एक समरूप राहतात. मग समरूपतेच्या कसोटीनुसार त्रिकोण PQA समरूप त्रिकोण PAQ चालतं आपल्याला, PQA आणि त्रिकोण SRA हे दोन्ही त्रिकोण आपण एकरूप दाखवले. ठीक आहे, आता ह्या त्रिकोणाच्या बाजू ज्या आहे आपल्याला संगत दाखवायच्या, तर त्यांच्या बाजू कोणत्या कोणत्या घ्यायच्या बघा. ही PQ घ्यायची, ही
ही बाजू घ्यायची, हे समांतर बाजू पहिले घ्यायच्या, पी क्यू, पी क्यू एस आर, त्याच्यानंतर क्यू ए च्या विरुद्धवाली घ्यायची ए क्यू, ए एस, ए एस, पी ए, पी एच्या इथं काय आहे ए आर. इथे आपल्याला याचं स्पष्टीकरण लिहायचं, याचं स्पष्टीकरण आहे समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, हे आपल्याला त्याचं लिहायचं. ठीक आहे, एक्सप्लेनेशन. आता आपल्याला सिद्ध काय करायचं होतं, सिद्ध करा यस, इथं आपण लिहिलंच नाही, एस आर बरोबर आपल्याला ते सिद्ध करायचं होतं. ठीक आहे, एस आर बरोबर 5 पी क्यू. पहा एस आर कुठं आहे, एस आर आणि हे पी क्यू, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. आता आपण त्याच्यासाठी याचा सहारा घेऊ. ए आर बरोबर काय, 5 ए पी, ए आर ए पी, ए आर ए पी, याला ए पी लिहा, किंवा ए एस बरोबर 5 ए एस बरोबर ए क्यू, याला क्यू ए न लिहिता ए क्यू लिहा. ह्या दोन्ही पैकी एक काहीतरी घेऊ शकतो आपण, एक हे घेऊ. ठीक आहे, याचं उदाहरण घेऊ. आपल्याला माहिती आहे ए एस बरोबर काय 5 ए क्यू, ह्या ए एसच्या जागी मी काय लिहू शकतो, हे ए क्यू जशा तसं लिहू. ए एसच्या जागी काय लिहू शकतो, ए एस बरोबर काय 5 ए क्यू, म्हणजे ए एस लिहा किंवा 5 ए क्यू लिहा. तर मी हे ए एस नाही लिहिता 5 ए क्यू असं लिहितो. ठीक आहे, हे पी क्यू आणि एस आर हे घेत नाही मी, दोन्हीपैकी एकच घेतलं. ठीक आहे, हे ए क्यू आणि हे क्यू कटून गेलं, पी क्यू एस आर बरोबर इथं काय कटून गेल्यामुळे 1 लिहायचे, इथं 5 लिहायचे. आता आपण काय करतो, ह्या दोघांचा गुणाकार करतो, ह्या दोघांचा गुणाकार करतो. 5 गुणिले पी क्यू बरोबर 1 गुणिले एस आर, या दोघांचा गुणाकार केला. आता 1 लिहायची गरज नाही, 1 लिहायची गरज नाही, 5 पी क्यू, 5 पी क्यू. आता आपल्याला सिद्ध काय करायचं, एस आर बरोबर 5 पी क्यू. मग एस आर बरोबर 5 पी क्यू झाला. आपण असं लिहू शकतो, एस आर बरोबर 5 पी क्यू. चला पुढचा प्रश्न पण तसाच आहे. मी तुम्हाला सांगितले तर झेड टाईपची आकृती तयार होती. ठीक आहे, आपल्याला हे दोन त्रिकोण पहिले एकसारखे दाखवायचे, मग बाकी आपलं उत्तर सहज आपल्याला येऊन जाईल. हे जे दिलेलं आहे ते लिहा, बाजू, उत्तर मध्ये बाजू ए बी, समांतर बाजू डी सी. हे कर्ण लिहायची काही गरज नाही, ओ मध्ये छेदतात वगैरे. ए बी दिलं त्यांनी 20, डी सी दिलं त्यांनी 6, ओ बी दिलं 15 आणि ओ डी आपल्याला काढायचं आहे. ओ डी आपल्याला काय करायचं आहे, काढायचं आहे. आता हे दोन त्रिकोणामध्ये आपण आधीचा प्रश्न केला त्याच प्रकारे त्रिकोण सी ओ डी, त्रिकोण सी ओ डी व त्रिकोण बी ओ ए ओ बी मध्ये एक तर हा कोण इकडचा, ह्या कोणाला विरुद्ध हा कोण आहे, ह्या कोणाच्या विरोधात हा कोण आहे. कोण सी ओ डी च्या सारखाच आहे बी ओ ए किंवा ए ओ बी काही पण लिहू शकता, हा कोण आहे. ठीक आहे, याच्या विरुद्धात हा आहे बी ओ ए, याला ए ओ बी पण लिहू शकतो आपण. हे विरुद्ध कोण आहे, विरुद्ध कोण आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण काय करू तर त्याच्यानंतर आपल्याला हा झेड तयार झालेला आहे ना, झेड.
आता हे झेड तयार झालं की इथलचा एक कोण आणि इथलचा कोण आपल्याला एकसारखे घ्यायचे. ठीक आहे, आपण इकडच्या साईडनं पण झेड तयार करू शकतो, असा पण झेड उलटा झेड तयार करू शकतो, पण सीधा सीधा करा आपल्याला सोपं जाते. हा कोण आणि हा कोण एकसारखा दाखवायचा, म्हणजे हा कोण कोणता झाला, सी डी ओ, कोण सी डी ओ एकरूप त्रिकोण कोण, हा कोण झाला ओ बी ए, ओ बी ए हे विक्रम कोण. नेहमी लक्षात ठेवायचं झेड तयार होतो का पाहायचं, दोन्ही समांतर बाजू असलं तर झेड तयार होतो का पाहायचं, दिलेला पाहिजे पहा ह्या समांतर बाजू दिली. आता मी मागच्या वेळेस सारखं लिहिलं नाही की ही त्यांची छेदिका आहे. ठीक आहे, हे विक्रम कोण आहे तेवढं लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर म्हणून समरूपतेच्या लिहू हे दोन्ही त्रिकोण लिहू, त्रिकोण सीओडी, सीओडी समरूप त्रिकोण ए ओ बी, आणि इथं लिहू शकता तुम्ही. ठीक आहे, मी वरी नेहमी लिहितो, मला ते सोपं वाटतं, चांगलं वाटतं त्याच्यामुळे लिहितो, पण इकडे तुम्ही साईडला लिहू शकता. समरूपतेच्या कोको कसोटीनुसार हे समरूपतेची कोको कसोटी, हे दोन कोण एकत्र एकसारखे दाखवले त्याच्यामुळे कोको कसोटीनुसार. आता त्याच्या बाजू आपण प्रमाणात दाखवायच्या. बाजू प्रमाणात दाखवताना इथं सी डी घ्यायची, तिन्हीला तिन्ही बाजू प्रमाणात दाखवतो आपण. सी डी बी ए किंवा ए बी घेऊ. त्याच्यानंतर ही बाजू सी ओ ओ ए आणि ओ डी डी ओ किंवा ओ डी आणि ओ बी ह्या समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. संगत बाजू प्रमाणात आपल्याला पूर्ण लिहायचं नाही, संगत बाजू आहेत असं आपल्याला दाखवायचं आहे. ठीक आहे, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. आता आपल्याला काय करायचं, किमती ठेवायची. पहा, ए बी ची किंमत दिली 20, म्हणजे याची किंमत दिली 20, या ए बीच्या जागी 20. डीसी म्हणजे त्याला सी डी लिहू शकतो, हे की नाही, डीसी आणि सी डी एकच आहे, 6. त्याच्यानंतर दिली ओबी कुठे आहे पहा, इथं दिलेलं आहे की नाही, हे लिहायची गरज आपल्याला नाही, जर हे नाही लिहिलं तरी चालते. आपल्याला जेवढं दिलं तेवढंच करायचं. आपल्याला ओबी दिलेलं आहे, आपल्याला ओबी म्हणजे ही दिलेलं आहे 15, आणि आपल्याला ओडी काढायचं, ओडी आपल्याला काढायचं, ओडीच्या जागी ओडीच लिहा, ओडी काढायचं आहे आपल्याला, ओडीच्या जागी क्वेश्चन मार्क किंवा एक्स आपल्याला काही गृहीत धरायचं नाही. मग असा गुणाकार 6 गुणिले ह्या दोघांचा गुणाकार 6 गुणिले 15 आणि ओडी गुणिले 20, ओडी गुणिले 20. त्याच्यानंतर आपण हे 20 गुणाकाराचे इकडे भागाकारला नेऊ, ओडी. आता याला 5 न भाग जाते, याला 5 न भाग जाते, याला 5 न भाग गेला 3 आले, याला 5 न भाग गेला 4 आले. आता याला भाग दिला आपण 2 न भाग दिला, याला 2 न भाग गेला, याला 2 न भाग गेला 2 आले, याला 2 न भाग दिला 3 आले. मग इथं 3 गुणिले 3 उरले आपले, 3 गुणिले 3 खाली 2 उरले, ओडी. 3 गुणिले 3 उत्तर येते 9/2 ओडी. 9/2 म्हणजेच आपलं ओडी काय आलं, 4.5 आलं. 9/2 म्हणजे 4.5 आलं ओडी. म्हणून आपल्याला लिहायचं ओडी बरोबर 4.5 आणि आपलं उत्तर झालेलं आहे. ठीक आहे, अतिशय सोपं आहे, काही अवघड नाही. दोन्ही प्रश्न एकसारखे आहेत, दोन्हीपैकी एक प्रश्न येण्याची शक्यता आहे, 5वा आणि 6वा. त्याला दोन्हीला पण तुम्ही इम्पॉर्टंट करून ठेवा. पुढचा प्रश्न पण पाहिला तर त्याच्यासारखाच आहे, काही वेगळा प्रश्न नाही आहे. ठीक आहे, फक्त दिसायलाच वेगळा दिसतो, पण आपल्याला दाखवायचं तेच आहे जे की आपण मागच्या प्रश्नामध्ये दाखवलं. इथे पहा, इथे एक झेडची आकृती, झेड ची नाही आहे, पण इथे पण असं जर हा पाहिला तर हे थोडंफार झेड सारखंच तयार होतं. ठीक आहे, हा विशाल कोणासारखं झालेला आहे त्याच्यामुळे तो दिसत नाही. झेड लघु कोण असला असता तर झेड दिसला असता तुम्हाला. तर म्हणजे हा एक कोण आणि हा एक कोण आपल्याला एकसारखा दाखवता येतात. याच्यामध्ये सगळ्या कसोटी आहेत, त्रिकोण, ते दोन्ही त्रिकोण एकसारखे दाखवायचे. त्याच्यानंतर हे उत्तर आपल्याला सहज काढता येईल. आणि हे जे कोण आहे, हा कोण
हा कोण इकडचा आणि हा कोण इकडचा, हा पण आपल्याला एकरूप दाखवता येईल. त्याच्यामुळे कारण हे विरुद्ध कोण आहे. दोन दाखवले आपण मागच्या वेळेस पण तेच केलेलं आहे, इथे पण तेच करायचे. त्रिकोण हे पहिले लिहू, काय काय दिलेलं आहे ते लिहूता. बाजू BC वर ई हा बिंदू असा आहे की रेषा किरण तर आपल्याला हे दाखवायचं सिद्ध नाही करायचं. लिहून घेऊ आपण उत्तरामध्ये. हे सगळं लिहायचं तर लिहून घ्या. त्रिकोण ABCD मध्ये मध्ये लिहिण्यापेक्षा हा समांतर भुज चौकोन आहे असं आपल्याला लिहायचं. ठीक आहे. बाकी आपल्याला काही समांतर बाजू दिलेल्या नाहीत. हे समांतर आहे म्हणजे ही बाजू आणि ही बाजू समांतर आहे, म्हणजे ही बाजू इथून एवढी समांतर आहे म्हणजे ही पूर्ण पुढे गेलेली आहे की नाही, समांतर आहे. म्हणजे आपल्याला लिहू शकतो AT हे पूर्ण समांतरच आहे. ठीक आहे. समांतर बाजू आपण DC लिहू शकतो. DC व BC ही त्यांची छेदिका आहे व BC ही छेदिका आहे असं आपण लिहू शकतो. आता त्रिकोण CDE व त्रिकोण BTE मध्ये, त्रिकोण CDE व त्रिकोण BTE मध्ये ह्या दोन त्रिकोणामध्ये CDE आणि BTE मध्ये आपल्याला काय करायचं, हे दोन त्रिकोण मध्ये. आता हे पण पहिला आपण विरुद्ध कोण दाखवू. DEC आपल्याला एक त्याच्यासारखा BET असं दाखवायचं. हे काय विरुद्ध कोण आहे, विरुद्ध कोण. हे दोन कोण काय आहेत, हे याचा आणि हा विरुद्ध कोण आहे. त्याच्यानंतर आपण हा आणि हा कोण एकसारखा दाखवायचा. कोण अँगल DCE सारखा EBT हे कोण आहे, विक्रम कोण. ठीक आहे. म्हणून हे दोन्ही त्रिकोण आपण समरूपतेच्या कसोटीनुसार एकरूप दाखवू शकतो. मी वरी लिहितो, तुम्ही साईडला लिहिलं तरी चालते. समरूपतेच्या कसोटीनुसार त्रिकोण CDE समरूप त्रिकोण BTE हे दाखवलं. हे तुम्ही याच्या समोर असं हे करून लिहू शकता इथे. ठीक आहे. तुम्हाला लिहायचं, मला हे वरी सोपं चांगलं वाटते. कसोटीनुसार आहे, कसोटीनुसार. आता आपण काय करू, याच्या बाजू प्रमाणात दाखवतात. याच्या बाजू पहा, याची बाजू कोणती, हे DC आणि BT पहिले तर ती दाखवतात. DC आणि BT हे पहिले दाखवलं. त्याच्यानंतर BE आणि EC. आता मी कोणत्या घ्यायलो, कसं घ्यायलो, ही पहा, हे विरुद्ध हे आहे, अलिप्त आहे जागा. याच्या बाजूला ही घ्यायलो, याच्या बाजूला ही नाही घ्यायची. ठीक आहे. ही सरळ आहे ना, सरळ रेष, याला तोडून घेतलं, इथून एवढी, इथून एवढी. त्याच्यानंतर ही BT TE आणि ED पहिले आपण पाहू. DC घेतलं, DC कोणती होती पहा. DC पहिले ह्या त्रिकोणाची घ्यायलो ना, पहिले ह्या त्रिकोणाची घ्यायलो DC, आणि ही BT घेतली, DC BT घेतली. त्याच्यानंतर BE घेतली, BE कुठं आहे, BE नाही घ्यायची, पहिले ही घ्यायची, पहिले खालीवरी घ्यायला. पहा, जर आपण पहिले ह्या त्रिकोणाची बाजू घेतली, ह्या त्रिकोणाची, तर पहिले ह्या त्रिकोणाच्या सगळ्या बाजू घ्याव्या लागतील वरच्या साईडला, अंशाला. ठीक आहे. पहिले हे घेतलं होतं, त्याच्या खाली हे घेतलं होतं. आता इकडच्या त्रिकोणाचं हे आहे, इथं हे C है,
हे EC च्या खाली आपल्याला BE घ्यावं लागेल आणि उरलेली बाजू आहे आपली ह्या त्रिकोणाची ED च्या खाली आपल्याला ET घ्यावं लागेल. ठीक आहे, ह्या मी तर घेतो EC च्या खाली आपल्याला काय घ्यायचं ET, EC च्या खाली BE घ्यायचं आणि ED च्या खाली ET घ्यायचं. आता आपल्याला काय प्रूव्ह करायचं पहा, हे BE DE हे DE घ्यायचं तर आपण याला काय करतो, याला DE लिहूता ED च्या जागी हे DE घेऊता आणि BE कुठं आहे पहा, हे BE आहे, हे पुन्हा लिहितो मी BE. त्याच्यानंतर CE पहा, याला EC न लिहिता याला CE लिहितो. ठीक आहे, याला पहा इथं CE दिलं आणि TE याला ET न लिहिता याला TE लिहू. ठीक आहे, व्यवस्थित आपण करून घेतलं, कारण आपल्याला जे दाखवायचं आपण त्याच्यानुसारच आपण बाजू लिहिल्या. ठीक आहे, पहिले आपण याला ET लिहा किंवा TE लिहा. मग आपल्याला दाखवायचं आहे TE तर आपण त्याला TE घेतलं ET च्या ऐवजी. आता इथं आपल्याला लिहायचं समरूप त्रिकोणाच्या नाच्या संगत बाजू. आता आपल्याला याची काही गरज नाही, हे नाही घेतलं तरी चालते. ठीक आहे, आता आपल्याला काय दाखवायचं, ह्या दोघांचा गुणाकार दाखवायचा, CE गुणिले TE आणि DE गुणिले BE. ठीक आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं बघा. DE पहिले हे DE BE घेऊत आपण, DE गुणिले BE, त्याच्यानंतर CE गुणिले TE आहे की नाही. हे आपण इथे काही कॅल्क्युलेशन्स पण करायला नाही सांगितले, त्याच्यामुळे आपलं उत्तर इथेच संपलं. ठीक आहे, आपल्याला कोणत्या किमती पण काढायच्या नाही आहेत तिथे. ठीक आहे, उत्तर संपलं. पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न, इथे जरी आपल्याला Z आकृती दिसत असेल तरी इथं समांतर रेषा दिलेल्या नाहीत. आपल्याला दोन त्रिकोण एक समरूप दाखवायचे, इथं समांतर रेषा नाही दिल्यात, पण इथं दिलेल्या आहेत दोन बाजू प्रमाणात दिलेल्या आहेत. दोन बाजू प्रमाणात आहे आणि ह्या रेषा क्रॉस मध्ये दाखवतात आणि हा कोण मग आपल्याला काय दाखवू शकतो, आपण विरुद्ध कोण दाखवू शकतो. ठीक आहे, तर आपण आपल्याला सिद्ध करायचे, हे सिद्ध करा म्हणलेलं आहे. पक्ष लिहूत आपण, पक्षामध्ये आपण काय देऊ तर आकृतीत रेख AC व रेख हे लिहून टाकतो आपण सगळं, रेख AC व रेख BD परस्परांना P बिंदूत छेदतात. P बिंदूत छेदतात आणि हे दिलेलं आहे AP CP बरोबर BP DP. ठीक आहे, हे आपल्याला AP CP BP आणि DP हे आपल्याला इथे दिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे ह्या दोन बाजू प्रमाणात आहे आणि आपल्याला एक कोण दाखवायचा मी सांगितलं, साध्य करायचं आपल्याला. साध्य त्रिकोण ABP समरूप त्रिकोण CDP. ठीक आहे, साध्य. आणि आता ही सिद्धता कशी करूत आपण, आता हे दोन्ही त्रिकोण लिहू. त्रिकोण ABP खूप छोटा आहे उत्तर आहे, खूपच छोटं उत्तर आहे, तुम्हाला वाटणार पण नाही एवढं सोपं. त्रिकोण APB व त्रिकोण CDP मध्ये, ह्या दोन त्रिकोणामध्ये एक रूप दाखवलं होतं, समरूप दाखवलं होतं, ते नाही दाखवायचं, आपल्याला हे सिद्ध करायचं. सिद्धता आपली चालू. ह्या दोन बाजू प्रमाणात आहेत, AP CP BP आणि DP. हे पक्षामध्ये दिलेलं आहे, पक्ष दिलेला आहे आपल्याला. आणि हे कोण आपण विरुद्ध कोण हे तयार झालेले ते आपण लिहून टाकतो. कोण APB समरूप एकरूप कोण DPC.
ठीक आहे, विरुद्ध कोन. मग बघा, दोन बाजू आणि एक कोन प्रमाणात आहे. मग दोन बाजूने एक कोन प्रमाणात असेल तर म्हणजे दोन बाजूने एक कोणाचा प्रमेय कोणता आहे? बा कु बा. म्हणून समरूपतेच्या बा को बा कसोटी नुसार, समरूपतेच्या बाकोबा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण जे आहेत हे आपण खूप दाखवू शकतो. ए पी पी त्रिकोण सी डी पी हे दोन्ही त्रिकोण आपण काय दाखवले? एकरूप दाखवलेले आहेत. आपला शेवटचा प्रश्न आहे, आकृतीत एबीसी मध्ये आपल्याला बाजू बीसी वर डी हा बिंदू असा आहे की, ठीक आहे, सिद्ध करायचं आपल्याला, सिद्ध करायचा. तर आपण पहिले पक्ष लिहू. सोपं आहे, काही अवघड नाही. दोन कोण एक सारखे दाखवायचे, उत्तर आपल्याला सहज मिळून जाईल. पक्ष थोडं खाली लिहितो, इथे छोट्याशा दोन आकृत्या मी काढून दाखवतो तुम्हाला. पक्ष हे सगळं लिहा. त्रिकोण ए बी सी मध्ये बाजू बीसी वर डी बिंदू असा आहे की कोण बी ए सी कोण ए डी सी, ठीक आहे. हे दाखवलं तर सिद्ध करा, सिद्ध करा, सिद्ध साध्य लिहायचं, सॉरी सिद्ध करा लिहिलं, साध्य. ए सी चा वर्ग बरोबर सी बी गुणिले सी डी. पहा, अतिशय सोपं आहे. दोन त्रिकोण मी तुम्हाला आधीच सांगितलं की थोडंसं साईडला त्रिकोण काढून दाखवतो. हा एक त्रिकोण आहे ए बी सी, हा असा एक ए बी सी त्रिकोण आहे. इथं एक असं एक मार्किंग दिलेलं आहे, इथं ए बी सी नाव देऊत आपण, आणि एक असा त्रिकोण आहे की नाही, ए डी सी. इथे एक अशी मार्किंग केली. पहा, दोन्ही पण खूप अतिशय हा प्रश्न अतिशय सोपा आहे. हा इथं मार्किंग दिली म्हणजे दोन्ही कोण एक सारखेच आहेत, ठीक आहे, दोन्ही कोण एक सारखे आहेत. सिद्धता लिहूत आपण, सिद्धता. त्रिकोण ए बी सी, त्रिकोण ए बी सी व त्रिकोण ए डी सी मध्ये, ए डी सी मध्ये, ठीक आहे, ए डी सी मध्ये काय दाखवायचं आपल्याला? हा कोण आणि हा कोण मार्किंग दिलेले, जे मार्किंग दिलेले एक सारखेच राहतात. हा मार्किंग दिलेला आहे बी ए सी, कोण बी ए सी सारखा आहे ए डी सी, इथं मार्किंग दिलेली आहे, ठीक आहे, ए डी सी, कोण ए डी सी हे आहे दिलेलं आहे पक्षामध्ये, ठीक आहे, इथं पक्षामध्ये दिले म्हणजे आकृतीमध्ये दिलं म्हणजे पक्षामध्ये दिलेलं आहे, ठीक आहे. आता हा कोण आणि हा सी दोन्ही मध्ये एक सारखाच आहे, सामायिक कोण आहे, त्याच्यामुळे आपण हा सामायिक कोण लिहू शकतो. कोण ए सी बी, कोण ए सी बी सामायिक कोण ए सी बी सारखाच ए सी डी, कोण ए सी डी हे काय आहे? सामायिक कोण, सामायिक कोण आहे असं आपल्याला सांगायचं आहे, ठीक आहे. हा सामायिक कोण झाला, म्हणून आपण हे दोन त्रिकोण एकरूप दाखवू शकतो. त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण ए डी सी, समरूपतेच्या को कसोटीनुसार, को कसोटीनुसार, कसोटी नुसार हे दोन्ही काय झाले आपल्याला एकरूप दाखवले. मी नेहमी वरीच लिहितो पण आता बाजूला लिहितो, ठीक आहे. आता आपल्याला
याच्या बाजू प्रमाणात घेता येतात, है की नाही. आता बाजू प्रमाणात घेताना व्यवस्थित आपल्याला सगळं घ्यायचं. इथे CA दिलेलं आहे, तर जसे नाव दिले मी तसेच नाव घेणार आहे. तिन्ही बाजू मी पहिली प्रमाणात दाखवणार. त्याच्यानंतर आपल्याला जेवढी गरज आहे आपण ते दाखवायचं आहे. पहा, हा कोण आहे, याच्या समोरची बाजू कोणती आहे, BC. ठीक आहे, ही बाजू आपण घेतली. हा कोण आहे, याच्या समोरची बाजू आहे AC. याला AC न लिहिता CA लिहितो, कारण इथं CA दिलेलं आहे, इथं CE. ठीक आहे, ही एक बाजू प्रमाणात झाली. दुसरी बाजू पहा, हे आणि हा कोण आहे, त्याच्या समोरच्या बाजू घ्यायच्या, हा घेतल्या. आता हा कोण C आहे, C च्या समोरची बाजू आहे AB. आणि ह्या C च्या समोरची बाजू आहे AD. ठीक आहे, त्याच्यानंतर जर पाहिलं आपण, ही बाजू झाली, ही बाजू. आता उरलेल्या बाजू कोणती आहे, इथं AC आहे. AC ला आपण CA लिहू, कारण त्यांनी CA दिलेलं आहे नाव. आणि इथं CD बाजू, CD. ह्या काय झालेल्या, एकरूप त्रिकोणाच्या किंवा समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. आता आपल्याला काय काय गरज आहे पहा, इथं CA दाखवलं, हे CA, आणि इथं पण CA आहे. फक्त ह्या दोनच घ्यायचं आपल्याला, BC भागिले CA. BC च्या जागी इथं CB लिहिलं, तर इथं मी CB लिहितो, CB भागिले CA. आणि इथं CA, इथं पण CA आहे, आणि इथं CD घेऊ. आता ह्या दोघांचा गुणाकार करायचा आणि ह्या दोघांचा गुणाकार करायचा, CB गुणिले CD, CB गुणिले CD बरोबर CA गुणिले CA, CA गुणिले CA. CA गुणिले CA काय येते, CA चा वर्ग, CB गुणिले CD. आता आपल्याला ते दाखवायचं होतं, AC वर्ग बरोबर CB गुणिले CD. तर मग आपण हे AC वर्ग इकडे घेऊ, AC चा वर्ग बरोबर CB गुणिले CD असं दाखवायचं आहे. आणि आपलं हे अशा प्रकारे आपण कंप्लीट केलेलं आहे प्रॅक्टिस सेट. व्हिडिओ जर समजला असेल, हे प्रॅक्टिस सेट समजला असेल, तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.